आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. विभाग 1 इंग्रजी. प्रश्न पहिला. चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोइंग स्ट्रोक्स. खालील पर्यायातून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती, तो पर्याय निवडा. एफ लिहिताना आपण काय करतो, अशी स्टँडिंग लाईन मारतो म्हणजे बाण खालच्या दिशेने. नंतर स्लिपिंग लाईन म्हणजे बाण या दिशेने. पर्याय क्रमांक 1 हा सुद्धा बरोबर आहे. जीला काय करतो, हाफ सर्कल म्हणजे बाण वरच्या दिशेने खालच्या साईडला आणि नंतर स्लिपिंग लाईन आणि नंतर स्टँडिंग लाईन. पर्याय क्रमांक 2 हा सुद्धा बरोबर आहे. एलला काय करतो, स्टँडिंग लाईन बाण खालच्या साईडने आला प्लस स्लिपिंग लाईन मग बाण पलीकडल्या साईडला गेलेला दाखवते म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूया. पहिल्यांदा स्टँडिंग लाईन मग बाण खालच्या दिशेने, नंतर स्लिपिंग लाईन बाण या दिशेने आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, स्टँडिंग लाईन मारतो म्हणजे बाण खालच्या दिशेने. इथं बाण वरच्या दिशेने दाखवले त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. प्रश्न दुसरा. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज म साऊंड. खालीलपैकी कोणत्या अक्षराचा ध्वनी म असा आहे. न चा साऊंड काय होतो, एन चा साऊंड न, एम चा साऊंड म, पी चा साऊंड प आणि टी चा साऊंड ट. इथं आपल्याला सांगितले ध्वनी म असा आहे, मग म हा ध्वनी पर्याय क्रमांक 2 चा आहे, यम. प्रश्न तिसरा. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ लेटर्स इज इन द अल्फाबेटिकल ऑर्डर्स. खालीलपैकी कोणत्या अक्षराचा संच वर्णानुक्रमे बरोबर आहे. पी टी एल एम एन हा चुकीचा आहे. पी क्यू आर एस टी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ए डी बी सी असं असतं का नाही. डब्ल्यू यू व्ही हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा. चूज द नेम फॉर द पिक्चर. खालील चित्राचे नाव पर्यायातून शोधा. हे चित्र कशाच आहे, फ्रॉक आहे का, नाही. अ स्वेटर नाही. अ शर्ट नाही. हा काय आहे, स्कर्ट. पर्याय क्रमांक 2 अ स्कर्ट. प्रश्न पाचवा. विच ऑफ फॉलोइंग कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम इज करेक्ट. खालीलपैकी कोणते संक्षिप्त रूप बरोबर आहे. हॅज असं असतं का, नाही. विल चुकीचं आहे. CAN आणि नंतर डी. कांट चुकीचं आहे. डोंट पर्याय डी. ओनली डी पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा. विच वर्ड हॅज नॉट हॅव्हिंग वाय लेटर. कोणत्या शब्दात वाय हे अक्षर नाही. BOY बॉयमध्ये आहे. TOY टॉयमध्ये सुद्धा वाय आहे. YOU यूमध्ये सुद्धा वाय आहे. BIG बिगमध्ये वाय लेटर आहे का, नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा. विच ऑफ द फॉलोइंग ॲज अ प्रमोशन. खालीलपैकी परवानगी कोणती आहे. मे आय टेक युअर पेन प्लीज. प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक. शो युअर हँड्स. विश यू अ हॅप्पी न्यू इयर. परमिशन कुठली आहे, परवानगी मे आय टेक युअर पेन्स प्लीज. पर्याय क्रमांक 1 मे आय टेक युअर पेन प्लीज ही परवानगी आहे. प्रश्न 8वा. विच लेटर विल युअर पुट इन प्लेस ऑफ. इथं स्टार दिला आहे. टू गेट 2 मिनिंगफुल वर्ड्स. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता स्टारच्या जागी कोणते अक्षर वापराल. EL इथं स्टार दिलाय. PHANT. इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. A, P, E आणि M. आता आपण पहिल्यांदा E टाकून बघूया. पर्याय क्रमांक 3 टाकून बघूया. ELE PHAN
EYE ELEPHANT टी लेटर त्यांचं लिहायचं विसरले बहुतेक. इलिफंट म्हणजे हत्ती आणि EYE आय म्हणजे डोळा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9. हाऊ मेनी पंक्शन मार्क्स विल यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे. इथे दिलाय कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह आणि क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह. 1, 2 आणि 3. पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न 10. विच इज नॉट अ मेन डायरेक्शन. खालीलपैकी कोणती मुख्य दिशा नाही. साऊथ ईस्ट, ईस्ट वेस्ट साऊथ. पर्याय क्रमांक 1 ही मुख्य दिशा नाही, साऊथ ईस्ट. प्रश्न 11. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्रूट. खालीलपैकी कोणत्या पर्यायात फळाचे नाव आहे. ब्रिंजल म्हणजे वांगे, हे काय आहे व्हेजिटेबल. लोटस म्हणजे फूल, फ्लावर. रिंग म्हणजे अंगठी. इथं आपल्याला काय विचारले, फळाचे नाव. मँगो हे काय आहे फ्रूट, फळ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12. विच वर्ड विल कम आफ्टर फॅन इन द डिक्शनरी. शब्दकोशात फॅन या शब्दानंतर कोणता शब्द येईल. इग, डॉग, फिल. पर्याय क्रमांक 1 फॅट. प्रश्न 13. विच स्मॉल मिनिंगफुल वर्ड इज मेक फ्रॉम द वर्ड नोटबुक. नोटबुक या शब्दापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होईल. इथं पर्याय क्रमांक 1 दिलाय टे. टी ए आहे का याच्यामध्ये, नाही, हा चुकीचा आहे. BOY बॉय, बी आहे, ओ आहे. वाय आहे का याच्यामध्ये, नाही, मग हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. EAT ई आहे, ए आहे का, नाही, मग एट हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. BOOK बुक, BOOK बुक हा शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड न्यू. न्यू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुना. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. खालील पर्यायातून योग्य स्पेलिंग असणारा शब्द ओळखा. KAMEL, CAMEL, कॅमल म्हणजे उंट, चॅमल. पर्याय क्रमांक 2 हे योग्य स्पेलिंग आहे. CAMEL कॅमल, कॅमल म्हणजे उंट. रेड द फॉलोइंग फ्रेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधा. इथं आपल्याला पायाशी संबंधित उतारा दिला आहे. प्रश्न 16 काय दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज पार्ट ऑफ आवर लेग. खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या पायाचा आहे. ठीक आहे, शेक आहे, अँड फूट आर द पार्ट्स ऑफ आवर लेग. इथं दिलेलं आहेत बघा, तिन्ही पार्ट. ऑल पर्याय करेक्ट आहेत. ऑल आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17. वेअर इज द थिंग अँड शेक आर जॉईंड. मांडी आणि तंगडी कोणत्या भागाने जोडली जाते. जॉईन ॲट द. पर्याय क्रमांक 2 क्ने. क्ने म्हणजे गुडघा. प्रश्न 18. आय लुक लाईक अ हॉर्स. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स ऑन मी. आय लुक लाईक अ हॉर्स. लुक म्हणजे दिसतो, आय म्हणजे मी, अ हॉर्स मी घोड्यासारखा दिसतो. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रोप्स ऑन मी. माझ्यावर काळे आणि पांढरे पट्टे आहेत. टेल सांगा. हू एम आय मी कोण आहे. लायनच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात का, नाही. टायगरच्या नाही. लायन म्हणजे सिंह, टायगर म्हणजे वाघ, कॅट म्हणजे
मांजराच्या अंगावर काळे आणि पांढरे पट्टे असतात का? आणि तो घोड्यासारखा दिसतो का? नाही. मग पर्याय क्रमांक 3 झेब्रा. हा घोड्यासारखा दिसतो आणि त्याच्या अंगावर काळे आणि पांढरे पट्टे असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3. विच ऑफ द फॉलोइंग पंक्शन मार्क इज नॉट युज्ड इन गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही? रोशन सेड, वेअर इज युअर विलेज. रोशन म्हणाला, तुमचे गाव कोठे आहे? इथं क्वेश्चन मार्क येईल का? नाही. कॉमा नाही. इन्व्हर्टेड कॉमा येईल का? नाही. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20. युअर फ्रेंड मीट यू ॲट 1 PM. हाऊ शाल यू ग्रेट हिम. तुमचा मित्र तुम्हाला दुपारी 1 वाजता भेटला तर तुम्ही त्याला कोणते अभिवादन द्याल? पर्याय क्रमांक 1 गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग की गुड नाईट. गुड नाईट संध्याकाळी असतं, गुड मॉर्निंग सकाळी असते. 12च्या अगोदर असतं तर आपण गुड मॉर्निंग म्हटलं असतं, परंतु आता 1 वाजलेले दाखवलेत, मग आपण काय म्हणणार? गुड आफ्टरनून. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 21. विच ऑफ द फॉलोइंग न्यूज हेडलाईन इज रिलेटेड टू नॅचरल क्लेमिटी. खालीलपैकी कोणत्या बातमीचे शीर्षक नैसर्गिक आपत्ती संदर्भातील आहे? पर्याय क्रमांक 3. रोड विल चूज्ड ड्यू टू फ्लोट. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 22 and 23. रेड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द क्वेश्चन्स. खालील जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे शोधा. इथं आपल्याला जाहिरात दिलेली आहे. रमेश सोलर सिस्टम, सोलर एज्युकेशन, सोलर लाईट, सोलर वॉटर हीटर. ऑल द प्रोडक्ट्स ऑफ सोलर सिस्टम अवेलेबल हर इन सुटेबल प्राइस. इथं कॉन्टॅक्ट दिलाय 55 प्रथमेश टॉवर, गंज बाजार, अमरावती. आणि इथं सुटका दिली आहे सेव्ह पेट्रोलियम, यूज फ्री सनलाईट. प्रश्न 22. विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट्स इज अवेलेबल इज रमेश सोलर सिस्टम. सूर्य ऊर्जेवर चालणारी कोणती उपकरणे रमेश सोलरमध्ये उपलब्ध आहेत? सोलर इंडक्शन आहे का? सोलर इंडक्शन आहे. सोलर लाईट आहे. सोलर वॉटर हीटर पण आहे. ऑल आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 23. विच इज द एनर्जी फॉर रमेश सोलर प्रोडक्ट्स. रमेश सोलर सिस्टमच्या उपकरणांसाठी मुख्य ऊर्जेचा स्रोत कोणता? सनलाईट. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 24. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडवर्ब. खालीलपैकी क्रियाविशेषण कोणते नाही? बिग. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 25. इफ प्लुरल फॉर्म ऑफ प्रूफ इज प्रूफ्स देन व्हॉट इज द फॉर्म ऑफ माऊस. जर प्रूफचे अनेक वचन प्रूफ्स आहे तर माऊसचे अनेक वचन काय होईल? माऊसेस. नाही. माईसेस. माऊस. बी. पर्याय क्रमांक 2 ओन्ली बी. माऊसचे अनेक वचन माईस.